Audio Jungle. सर्वांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करायचा आहे. चॅनलवर कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम कडक व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय आपण वापरलेलं मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि त्या मटेरियलला पण कोणत्याही कसलाही प्रकारचा पासवर्ड नाही. सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि आजचा व्हिडिओ कसा एडिट करायचा ते सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. तर सर्वात आधी काय करायचं आहे, तुम्ही बीट म्हणजे ॲडमिशनला ओपन करायचं आहे. जे काय बीट मार्क कीबोर्ड दिला आहे ती इम्पोर्ट करायचं आहे ॲडमिशनमध्ये. सर्वात आधी काय करायचं आहे, तुम्ही सर्वात आधी आपल्याला या व्हिडिओमध्ये शेकीपेटला ओपन करायचं आहे. शेकीपेटमध्ये जे काही मी एक तुम्हाला एकदम स्टार्टिंगला जे लेअर दिले आहेत ते आपल्याला एडिट करायचं आहे. तर आता इथं काय करायचं आहे, पहिल्याच्या असे क्लिक करायचं आहे आणि मीडियामध्ये जायचं आहे. तर समजा मी एक फोटो तुम्हाला ॲड करून दाखवतो. तर डेमोसाठी एक फोटो तुम्हाला मी ॲड करून दाखवतो. तर तुम्ही इथून आता तुमचा फोटो ॲड करायचा आहे. एक बघा, अशा प्रकारे मी एक फोटो घेतला आहे. 3 लाईनवर क्लिक करला आहे, फुल कशी एरिया करला आहे. आता त्या फोटोला काय करायचं आहे, असं क्लिक करायचं आहे, त्या फोटोवर दाबून धरायचं आहे. जे काय माझा फोटो आहे म्हणजे तर त्या फोटोच्या वरती अशा प्रकारे घेऊन यायचं आहे. तर एवढं घेऊन आल्यानंतर काय करायचं आहे, जे काय आता गणपती बाप्पाचा जे काही फोटो आहे तर त्या गणपती बाप्पाच्या फोटोला काय करायचं, जे आता आपण फोटो ॲड केला त्या फोटोच्या वरती अशा प्रकारे घेऊन यायचं आहे. घेऊन आल्यानंतर काय करायचं, आता जे काय आपण फोटो ॲड केला होता तर त्या फोटोला काय करायचं आहे, अशा प्रकारे खाली घेऊन यायचं आहे. असं बरोबर सेट करून घ्यायचं आहे तुमच्या हिशोबात. आणि जे काही गणपतीचा फोटो आहे तर त्याला पण तुम्ही तुमच्या हिशोबात ॲडजस्ट करून घेऊ शकता. आणि त्यानंतर काय करायचं आहे, जे काही ते एक लेअर दिलेली आहे बघू शकता PNGमध्ये, तर त्या लेअरला काय करायचं आहे, अशा प्रकारे बरोबर आता जिथं आपला जेंट होत आहे फोटोचा तर तिथं अशा प्रकारे लावून घ्यायचं. आता हे लावून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे तुम्हाला, आता काय करायचं आहे, जे मोठा भाऊ आहे का ती तुम्ही डिलीट मारतो सर्वात आधी अशा प्रकारे. आता काय करायचं आहे, वरी शेअरच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, इथं एक्सपोर्ट PNGवर क्लिक करायचं आहे आणि हा फोटोमध्ये आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आता गॅलरीमध्ये. करता हे एक्सपोर्ट होऊ देतो मी आणि त्यानंतर काय करायचं ते तुम्हाला सांगतो. तर हा एक्सपोर्ट झालेला आहे. आता काय करायचं आहे, यावर सेव्ह करून घ्यायचं आहे PNGला. तर त्यानंतर काय करायचं आहे, इथंच आपल्याला काय करायचं, प्लगच्या क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं. जे काही मी फोल्डर दिलेलं आहे त्याच्यात मी जे काही PNG बनवून दिलेले आहेत तर ते PNG काय करायचं आहे, इथून जे काय हॅशटॅग मोठा भाऊ आहे तर ते इथं अशा प्रकारे ॲड करायची. आणि आता वरी शेअरच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि हा पण आपण PNGमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे गॅलरीमध्ये. तर मी हे एक्सपोर्ट होऊ देतो आणि दोन्ही पण ह्या अशी प्रकारे एक्सपोर्ट करून घ्यायचे आहेत मी. तर आता हे एवढं एक्सपोर्ट केल्यानंतर काय याला सेव्ह मारायचं आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे आता आपल्याला आणि आत्ता आपल्याला बीटमार्कला ओपन करायचं आहे. तर बीटमार्कला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे, इथून परतच्या असे क्लिक करायचे, मीडियामध्ये जायचं आहे. जे आता आपण फोटो डाउनलोड केले होते तर आधी सर्वात आधी काय करायचं, जे काहीच नाव टाकलं नव्हतं तर ते फोटो अशा प्रकारे ॲड करायचे आणि त्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि ते ग्रुप आहे त्या ग्रुपच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचं आहे. म्हणजे या ग्रुपमध्ये मी काही टेक्स्ट PNG ॲड करून दिलेले आहेत आणि बनवून पण तुम्हाला दिलेले आहेत, मी बघू शकता इथं. तर इथून तुम्ही पण ॲड करून घेऊ शकता. तर त्याच्यात मी तेच ॲड करून दिले आहे. तर आता काय करायचं, जिथपर्यंत आपला ग्रुप आहे तिथपर्यंत आपण हे फोटो अशा प्रकारे खिचून घ्यायचा आहे, म्हणजे असं बरोबर लागून जाईल. आणि तुमचं जर हे म्हणजे फोटो असा खालीवरती झाला आणि टेक्स्ट PNG आपली समजा साईटला जर बसत असेल अशा प्रकारे, तर आता काय करायचं, या ग्रुपवर क्लिक करायचं आहे आणि या ग्रुपला अशा प्रकारे खाली घेऊन यायचं बरोबर या टेक्स्ट PNGवर. तर अशा प्रकारे हे बरोबर बसून जाईल त्यावर. आता काय करायचं आहे तुम्हाला, इथून पुढे आता जे आपण हॅशटॅग मोठा भाऊ PNG बनवली होती का तर ते इथून पुढे आता ते फोटो ॲड करून घ्यायचा आहे शेवटपर्यंत. आता हे शेवटपर्यंत ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आता पुढे जायचं आहे, एक कट मारायचा आहे. तर जिथं आपली बीट पडत आहे तसे आपल्याला एक कट मारून घ्यायचा आहे फोटो. तर आता एवढं कट केल्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला इथून बॅक यायचं आहे सर्वात आधी. बॅक आल्यानंतर शेकीपेटला आपल्याला ओपन करायचं आहे आणि आता काय करायचं आहे, जे काय आता इथून
पहिल्या फोटोला इफेक्ट आहे ते इथून कॉपी करायचं आहे सर्वात आधी. हे कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि आपल्या बीट मार्कला ओपन करायचं आहे. आणि जे काही फोटो होता ते तो म्हणजे ग्रुप जे काहीच नव्हते पहिल्याला, तर इथून काय करायचं एकदा अशा प्रकारे कट मारून घेऊ. कट मारायचं राहिलं होतं तर एवढं कट मारून घ्यायचं आहे. हे पहिला फोटो समजा एक करून घ्यायचा एकीकडे आणि या फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. आता हे पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, आता इथून बॅक यायचं आहे आणि शेकीपटला आपल्याला डबल ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे, जे काय दुसऱ्या फोटोला इफेक्ट होता ते इथून कॉपी करायचं आहे. आता हे कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्या बीट मार्कला ओपन करायचं आहे. आता ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता जे आपला जिथं आपला ग्रुप संपत आहे तर इथं ग्रुप संपत आहे. आता याच्या पुढच्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे अशा प्रकारे. तर आता हा पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, आता इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्या शेकीपटला ओपन करायचं आहे. आता शेकीपटला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे, आता हे पहिल्या फोटोचं दुसऱ्या फोटोचं झालं आहे, पहिल्या फोटोचं झालं आहे आणि दुसऱ्या फोटोचं पण झालं आहे. आता तिसऱ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. आता आपल्याला इथून कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे, इथून डबल बॅक यायचं आहे आणि डबल आपल्या बीट मार्कला ओपन करायचं आहे. आता ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे, आता हे ग्रुप संपल्यानंतर आपण या फोटोला इफेक्ट पेस्ट केला होता. आता त्याच्या पुढच्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि इथून डबल बॅक यायचं आहे आणि डबल शेकीपटला ओपन करायचं आहे. शेकीपटला ओपन केल्यानंतर काय करायचं, आता आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फोटोचा इफेक्ट नेला होता. तर आता काय करायचं, जे काही चौथा फोटो आहे तर त्याचा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे. आता इथून कॉपी करून घेतल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्या बीट मार्कला ओपन करायचं आहे. आता ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता जे काय आपण या दोन फोटोला आपण आधी इफेक्ट पेस्ट केली होती तर त्याच्या पुढच्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे. आता त्यानंतर इथून डबल बॅक यायचं आहे आणि डबल आपल्या शेकीपटला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता जे काही शेवटचा फोटोला इफेक्ट आहे ते इथून कॉपी करून घ्यायचं आहे. हे कॉपी केल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर काय करायचं, डबल आपल्या बीट मार्कला इथून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता जे काय आता शेवटचा जे काही फोटो राहिला होता तर त्या शेवटच्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता काय करायचं, शेअरच्या ऑप्शन क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे गॅलरीमध्ये. आणि अशा व्हिडिओमध्ये स्वतः भावना कसा वेळ वाटला व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये सांगून द्यायचा आहे. भेटूया एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.